नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक वाटी भरून कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पोपटी मिरची आहे। तुम्ही ही जर तिखटवाली पाहिजे असेल ती घेऊ शकता, नाहीतर अशी पण घेऊ शकता मिरची। एक गड्डी लसूण आहे, अर्धा चमचा जिरे आहे आणि मीठ आहे आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया। आता हे पोपटी पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये। लसूण अजून थोडा घातला तरी चालेल। जिरं आता हे आपण मिक्सरला पहिलं बारीक करून घेऊया। मिरची बघा बारीक करून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक कोथिंबीर टाकायची आणि शेंगदाणे टाकायचे। ते तर शेंगदाणे भाजलेले नाही आहेत, कच्चे आहेत आणि हे आपल्याला एकदम जास्त असं बारीक करायचं नाही आहे, बंद चालू करायचे फक्त। मिक्सरला बघा बारीक करून घेतलेले अशा पद्धतीनं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि कडक गरम होऊन द्यायचं। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस आता एकदम बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण। तुम्ही खलबत्त्यात केलं तरी चालेल। प्रत्येक वेळेस मी खलबत्त्यात दाखवते ना तर मला पुष्कळ कमेंट येतात तुम्ही मिक्सरमध्ये दाखवा, तर हे तुम्हाला आज मिक्सरला दाखवलेलं आहे। आता मीडियम गॅस करायचा आणि ह्याला आपल्याला परतून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं, तर चवीनुसार मीठ टाकायचं। तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा घातला तरी चालेल ना, पण ही जर जास्त दिवस राहायचं असेल ना, एक 8 दिवस तरी, तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण जर घातला तर चांगला भाजायचा। आता ही मीडियम गॅसवर आपण ही परतून देऊया। असं एकसारखं बघा हलवत राहायचं आणि शेंगदाणे एकदम बारीक नाही करायचे, असे बघा अर्धे झाले तरी चालेल। एका शेंगदाण्याचे 4-5 तुकडे असे मिक्सरमध्ये काय होतात, एक बारीक होतं आणि एक असं अख्खेच राहतात बघा। कुटून घेतलं तरी तुम्ही चालेल। तर अशा पद्धतीने करायचं, एक नंबर लागते। परतायचं चांगलं। आता 2 मिनिटं झाले मी परतते, अजून परतायचं, एकदम 5 ते 7 मिनिटं परतायचं। अशा पद्धतीत बघा मी परतून घेतलेलं, असं मोकळं झालं पाहिजे, म्हणजे तुमच्या 8 दिवस म्हणलं तरी अशा प्रकारे राहील। जर तुम्ही शेंगदाणे जरी भाजून जरी टाकले तरी चालतील, नाही टाकले तरी पण चालते। आणि जर आबडधोबड शेंगदाण्याचं जर केलं ना तर अजून छान लागते अशा प्रकारे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।